लाडक्या बहिणींसाठी मोठी घोषणा. आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार. मित्रांनो, लाडक्या बहिणींसाठी एक मोठी घोषणा बातमी आलेली आहे. त्यांना आता घरकुल योजनेतही लाभ मिळणार आहेत. याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. मित्रांनो, आता 2024-25 मध्ये तुम्ही घरकुल योजनेसाठी कसे अप्लाय करू शकता याबद्दल आपण आज माहिती पाहूया. आणि तुम्हाला ऑनलाईन फॉर्म भरायला कोणकोणती कागदपत्रे लागणार आहेत याबद्दल पण आज आपण माहिती पाहणार आहोत. यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत पहा. आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तर चला वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूयात. मित्रांनो, प्रधानमंत्री आवास योजनेचा लाभ घेण्यासाठी प्रधानमंत्री आवास योजना अर्ज तुम्ही ऑफलाईन व ऑनलाईन पण करू शकता. केंद्र सरकार अंतर्गत राबवली जाणारी घरकुल योजना, त्याचा उद्देश आहे सर्वांसाठी घर. यामधून महाराष्ट्रामधील सर्व गरीब कुटुंबातील नागरिकांसाठी सरकारमार्फत घरकुल योजना राबवून घर दिले जाते. तर ते घर मिळवण्यासाठी आपल्याकडे कोणती कागदपत्रे असायला हवीत व आपण अर्ज कशा पद्धतीने केला पाहिजे, सगळी माहिती आपण आज या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर तुम्ही मला कमेंट मध्ये नक्की कळवा. आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. आणि ऑनलाईन फॉर्म भरायला काय काय कागदपत्रे लागतील याबद्दल पण आपण आज माहिती पाहूया. ती लिस्ट तुम्हाला दाखवतो. तर चला, ही लिस्ट आहे. नंबर 1 मध्ये आहे घरकुल योजनेचे कागदपत्रे. पहा, नंबर 1 मध्ये आहे ओळखपत्र, म्हणजे आधार कार्ड किंवा तुमचे पॅन कार्ड तुमच्याकडे असणं आवश्यक आहे. त्यानंतर 7/12 उतारा, त्यानंतर तुम्हाला 7/12 लागणार आहे. त्यानंतर उत्पन्नाचा दाखला पण तुम्ही CSC द्वारे कुठून ते काढू शकता. उत्पन्नाचा दाखला, त्यानंतर जात प्रमाणपत्र म्हणजे कास्ट सर्टिफिकेट, त्याच्यानंतर रहिवासी दाखला, त्याच्यानंतर रेशन कार्ड, त्यानंतर मनरेगा जॉब कार्ड तुम्ही मोबाईलद्वारे पण काढू शकता. जर तुम्हाला काढता येत नसेल जॉब कार्ड तर मला कमेंट करा, मी तुम्हाला जॉब कार्ड कसे काढायचे मी तुम्हाला सांगेल. खूप सोपं आहे मित्रांनो, तुम्ही जॉब कार्ड घरी बसल्या काढू शकता. त्यानंतर वीज बिल म्हणजे लाईट बिल, त्यानंतर बँक पासबुक झेरॉक्स, ज्या बँकेमध्ये तुमचं खातं आहे ते बँकेचं पासबुक, त्यानंतर 2 फोटो, पासपोर्ट फोटो, त्यानंतर ग्रामपंचायत प्रमाणपत्र. तुम्हाला एवढी कागदपत्रे लागणार आहेत मित्रांनो. तर यानंतर पाहूया घरकुल योजना 2024-25 मध्ये किती अनुदान दिले जाते. तर मित्रांनो, घरकुल योजना 2024 अर्ज करण्यापात्र लाभार्थ्यास सरकारमार्फत 1,54,000 रुपयाचे अनुदान दिले जाते. वरील अनुदान हे 3 टप्प्यामध्ये दिले जाते. जसे की तुमचे घराचे काम तुम्ही पूर्ण करता त्याप्रमाणे अनुदान हे टप्प्यात दिले जाते. तर मित्रांनो, आता पाहूया घरकुल योजनेसाठी तुम्ही अर्ज कुठे करू शकता. घरकुल योजना 2024 साठी अर्ज हा तुम्हाला तुमच्या जवळच्या ग्रामपंचायत कार्यालयामध्ये जाऊन करावा लागेल. त्या अर्जासोबत वरील कागदपत्रे जोडून तो अर्ज ग्रामसेवक अधिकाऱ्याकडे तुम्हाला द्यावा लागेल व या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल. घरकुल योजनेसाठी पात्रता काय आहेत. तर घरकुल योजनेसाठी अर्ज करणारा उमेदवार महाराष्ट्रातील रहिवासी असायला हवा. अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे वार्षिक उत्पन्न हे 1,20,000 रुपयापेक्षा कमी असायला हवे. अर्ज करणाऱ्या लाभार्थ्याचे याआधी कोणत्याही प्रकारचे पक्के घर नसावे, तसेच त्याने ज्या योजनेचा लाभ घेतलेला नसावा. तर मित्रांनो, या व्हिडिओमध्ये एवढंच. तर भेटूया दुसऱ्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद.